बिंडल काय करायचं टाईट करून टाकलं जस्ट बेसिक ठेवायचं आणि मागं पाठीमागं सरकवायचं. हे पुढचं लॉक वरती आलं, कॉईल बसली. ठीक आहे. हा रिलीज लावायचं. ठीक आहे. वायरिंग कुठं माहिती नाही, काय प्रॉब्लेम नाही. हे काय C1 C1 आहे, C2 आहे आणि हे TCS आहे. ठीक आहे. इथं टेस्ट टेस्ट हे झालं C2, हे झालं C1 आणि इथं TCS. ठीक आहे. हे डमी आहेत, आपण काढताना बघून पण घ्यायचं, नाही तर असलेलं चांगलं पण काढून टाकायचं. ठीक आहे. हे काय करायचं, C1 पहिल्याची वायर C1. ठीक आहे. C1 मध्ये लावून टाकायची. दुसरी आहे C2 लावून घ्यायची. उसी में है सभी. ये ना नट पहले ऐसे पीछे दबा के लेने का. ठीक है. फुल टाइट करके लेने का, वो ऊपर आ जाएगा. ठीक है. ये करने के बाद सिंपली प्रेस करना है आपको. ये दो लॉक है, ये इसमें आ जाते हैं. ठीक है. ये रखना. हो गया. साइड में तो ये टाइट कर. लगाने के बाद में लगाने का है क्या? ये बैठाने के बाद में ना, क्या क्या ये लगाने के बाद में ना ब्लॉक, हाँ क्या करेंगे? लगाने के ब्लॉक लगाने के बाद में ये डालने का है क्या नट? हाँ हाँ. पहिले देखो ये ना नट है ना, अब मागून टाकायचं इथं, पीछे से डालना है आपको. हे ते नका टाकू आता सध्या. पहिलं आहे ना इथं एक जोबाना लॉक आहे, पहिलं लॉक करून घ्यायचं. करते तिथं कसं कुठल्या याला टाईट केलं पाहिजे का? एकच आहे तिथं, दुसरं तिसरं काय नाही आहे. हे कशाला लावले रे? मग कनेक्शन कशात करणार तुम्ही? नाही इथं नट का लावला? मग ते हे कशावर होल्ड राहील? हे त्याच्यावर हे फक्त हे फक्त लॉक आहे ना, या पट्टीला हे स्लॉट आहेत ना, हे स्लॉट, या स्लॉटला हे लॉक पकडून धरतं. पण ते हल्लं नाही पाहिजे ना कधी, म्हणून हे नट बोल्ट लावून टाकले की ते जागा सोडणार नाही कधी. हे बघा, हे लावून घ्यायचं, टाईट करून घ्यायचं. ठीक आहे. हे टाईट केलं ना, हा नट आहे ना आतमध्येच आहे. ठीक आहे. आतमध्ये गेला की परत थोडं काढून घ्यायचं. एकदा आत गेलं तो की फक्त साईडला सरकवायचा आणि फक्त वरनं नट बोल्ट टाकून द्यायचं. फक्त सरकवायचं, वरनं नट बोल्ट टाकायचं. एल अँगलला पकडून धर. ठीक आहे. हलणार नाही. हे बाद नंतर लावलं. मी म्हणलं तुम्ही अगोदर लावत होते. नाही नाही नाही, हे पकडून धरण्यासाठी आहे ना, ते मी लावून घेतलं होतं. हा, ठीक आहे. ते धरायचं. त्याच्यासाठी याचा फोटो काढून घ्या वाटलं. CN टेस्ट, DCN आणि कॉमन. हा कॉमनला इथं सप्लाय येतो, कनेक्ट आहे. टेस्टमध्ये का डिस्कनेक्ट आहे हे इथं समजून जातं तुम्हाला. ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रिकल पोझिशन इंडिकेटर. भविष्यात मोटर आली, मोटरला इथं वायर आता झालं नाही, एवढंच वायरिंग. तुम्ही इथं वायरिंग करायचं वरती, हेच वायरिंग इथं आहे.
मग ते वर्क कसं होणार सगळे हं? आता टेस्ट मध्ये ते कसं करणार बरं काय वर्किंग त्याला आतमध्ये लिमिट स्विच आहेत ना तो पुढे. ब्रेकर जसा आतमध्ये गेला ना पुढे लिमिट और इसका अंदर वायरिंग ऑलरेडी रहेगा हुआ रहेगा ये सिर्फ डमी था अपन ते येतं बरोबर मतलब, जसं हा, ब्रेकर हा. आत टाकणार ना वो हे काम याला work connect करेगा. होतं ठीक आहे आणि जसं पोझिशन घेईल तो मायक्रो स्विच प्रमाणे ते चालतं असं काही पण कळलं. आता सिमेंटला कसं इथं बाजूला लिमिट माहिती आहे सिमेंटचं मला माहिती नाही मी तसं- ब्रेकर बघितलं पण नाही पहिले कसं हे याचा कनेक्ट तुम्ही काय काळजी करू नका फक्त इथं लावून टाका इथं सीएन म्हणजे कनेक्टेड आहे ब्रेकर आतमध्ये कनेक्टेड आहे ठीक आहे टेस्ट म्हणजे मध्ये ठीक आहे पॉवर डिसेंगेज आहे कंट्रोल ओके ओके ये कनेक्टर में सब रहता है हाँ। ये कनेक्टर में है सब अरे यार पीछे जाएगा ठीक आहे हे मेल फिमेल कनेक्टर आहे हे दोन दिसत आहे का हे दोन त्याच्यात आत जाणार ते असं हे वरती आहे ना एक आहे बरोबर आणि हे दाबलं की दोन मध्ये आगे जाणार. पीछे ऐसा रहता है कॉमन है ना इनसे बरं, सब बरं, रहता है हा. वही कोई नहीं इसमें वायरिंग रहेगा ना ऑलरेडी इसमें वायरिंग नहीं है उसमें कुछ नहीं है इसमें सब वो पीछे कनेक्टर में है इसमें तो अपना वायर लगाने का है ये कुछ नहीं है नीचे ये स्लॉट ये देखो हा, हे इधर गया ना डिस्कनेक्ट इधर गया कनेक्ट इधर गया बरोबर वो टेस्ट पोजीशन ऐसा है इसमें सब खेल है उसमें सब कुछ नहीं है और सीमेंट में आपण नीचे लगा वरून वायरी जोडावं लागतील ना पण ना? हाँ वायर जोड़ेंगे वायर येते नाही इंटरनल म्हणते ह्या कशा वायर लावलेत आतमधून हाँ ये ह्या मतलब का नाही ये वायर पट्टी है आगे और पीछे इसमें पट्टी है मतलब कितना टेस्ट में गया सर्विस में गया वैसा है बरोबर अभी है टर्न कॉइल ठीक आहे आता मोटर हा मॅन्युअल ब्रेकर आहे त्याला उद्या तुम्हाला मोटराईज करायचं आहे इथं साईडला या स्लॉटमध्ये मोटर बसते ठीक आहे आणि हा एक स्लॉट आणि इथं एक स्लॉट आहे याच्यामध्ये आहे ना ॲलन बोल्ट आहे ते लावले की मोटराईज होतं मोटराईजचं EC1 आणि EC2 हे पहिले दोन डमी टर्मिनल हे काढून टाकायचे आणि आता जसे टर्मिनल लावले की झाले हा झाला इलेक्ट्रिकल ब्रेकर तुम्हाला अंडर व्होल्टेज बसवायचं शंट बसवायचं क्लोजिंग कॉईल बसवायचं वायरिंग माहिती नाही काय माहिती नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही हे बघा इथे लिहून आलेलं आहे इकडे पुढे या जरा UV लिहिलेलं आहे इथं हाँ बरोबर यू आर हा अंडर व्होल्टेज रिलेज हे क्लोजिंग कॉईल आणि SR म्हणजे शंट ठीक आहे ओके हॅलो ते घ्या हां बोलू ना ठीक आहे निकालो अंदर से हाँ ये शंट कॉइल हां बरोबर आहे ठीक आहे तो बॉक्स में से वो लॉक